नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवून दाखवते मस्त चवदार असे लाल भोपळ्याचे आप्पे। तर इथं बघा पाव किलो भोपळा घेतला होता मी। तर भोपळा आपण इथं बघा अशा पद्धतीने खिसून घेतलेला आहे। तर कुठल्याही बारक्या आपल्या खिसणीने हा भोपळा बारीक किसून घ्यायचा। तर त्याला बघा इथं 1 कप आपल्याला इथं किसून गुळ घ्यायचा आहे। तर गुळ चिरून न घेता किसूनच घ्यायचा, म्हणजे आपल्या पिठात व्यवस्थित असा मिक्स होईल। गव्हाचं पीठ घेतलं 1 वाटी मोजून आपण। 5 चमचे रवा घेतलेला आहे, छोटे चमचे भरून। इथं जायफळ आणि वेलची पावडर आपण कुटून घेतलेली आहे थोडीशी। तळण्यासाठी थोडंसं इथं तेल लागणार आहे आपल्याला आणि पाणी लागणार आहे। तर इथं बघा आपण एक खोलगट भांडे घेतले। खोलगट भांड्यामध्ये आपण इथं जो लाल भोपळ्याचा किस केलेला आहे तो इथं घालून घेऊया। त्यानंतर बघा आपण इथं 1 कप गुळ खिसून घेतलेला आहे। गुळ तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता, कमी जास्त। तर सर्वात आधी गुळामध्ये आपल्याला हा भोपळा आहे तो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। गुळ किसल्यामुळे पटकन असा हा गुळ ह्या भोपळ्यामध्ये मिक्स होतो। तो गुळ चांगला बघा एकजीव झालेला आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हा रवा टाकून घ्यायचा आहे। तर 5 छोटे चमचे भरून रवा आहे आणि 1 वाटी बरोबर गव्हाचं पीठ घेतलेले ते घालून घेतलंय। सोबत आपण इथं जायफळ पावडर आणि 2-3 वेलची मी कुटून घेतल्यात त्या पण घालून घेतल्यात। चवीनुसार थोडंसं अगदी ह्याला मीठ लागणार आहे। आता सगळं साहित्य टाकून झालेलं आहे। आता ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ येते छान असं मिक्स करून घेऊया। एकदम पाणी टाकायचं नाही, कारण आपला भोपळा आणि गुळ असल्यामुळं पाणी आपल्याला इथं कमी लागणार आहे। अगदी थोडं थोडं असं पाणी टाकायचं। ते इथं बघू शकता अगदी थोडं, म्हणजे खूप थोडं, अगदी अर्धा पेला पाणी आपल्याला इथं लागणार आहे, म्हणजे अर्धा कप पाणी आपल्याला लागणार आहे। तर इथं अर्धा कप पाणी टाकून पीठ बघा अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेतलेले आहे। पीठ छान मिक्स झालेलं आहे। आता पीठ छान मिक्स झालेलं आहे। आता ह्याला आपल्याला एक झाकण टाकून 5 मिनिटं फक्त बाजूला ठेवायचे। 5 मिनिटं झालेत। अगदी किंचित असं आपल्याला इथं इनो टाकायचा किंवा खाण्याचा सोडा तुम्ही टाका। तर एका पुडीमधला अगदी थोडा चिमूटभर इनो आपण इथं घालून घेतला आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकलं, अर्धा चमचा, आणि परत मिक्स करून घेतले। तर इनो छान असा ह्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया, म्हणजे आपले जे आप्पे बनवणार आहे ते पण छान फुलून निघतील आणि आतनं मस्त जाळीदार होतील। तर पीठ तयार झाले। आप्पे पात्र आपण ठेवलेले तापायला। आता आप्पे पात्रामध्ये आपण सगळ्यात आधी तेल घालून घेऊया। आप्पे पात्रामध्ये तेल घालून घेतले। तेल छान तापलेले आहे। आता थोडं थोडं 1 चमचा आपल्याला मिश्रण इथं घालून घ्यायचे। बरोबर छोट्या चमच्याने 1 चमचा मिश्रण आपण इथं आप्पे पात्रामध्ये घालून घेणार आहे। 1-1 चमचा सर्व भांड्यामध्ये आपण इथं घालून घेऊया। तर इथं बघू शकता व्यवस्थित असं आप्पे पात्रामध्ये आपण हे पीठ येते भरून घेतलेले आहे। आता वरून ह्याला आपण 1-2-3 मिनिटं झाकण टाकूया। गॅस मी मीडियम ठेवलेला आहे, जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही। मीडियम गॅसवर झाकण टाकून 1-2-3 मिनिटं आपण हे आप्पे चांगले खालच्या साईडने भाजून घेतलेले आहेत। तर सर्वात आधी आपण मधले आप्पे पलटी करून घेऊया। सहज असे हे आप्पे निघले जातात, तिथं बघू शकता तुम्ही। तर अशा पद्धतीने सर्व आप्पे आता इथे मी पलटी करून घेते। वरून थोडं पुन्हा जरा जरा तेल टाकून घेऊया। गॅस थोडासा मोठा केलेला आहे मी। आता झाकण न घालता आपल्याला हे आप्पे येते व्यवस्थित असे तयार करून घ्यायचेत। आता आपण मधले आप्पे बाजूला काढूया। बाजूचे आप्पे मधल्या 3 आप्पे पात्रामध्ये टाकूया, कारण मधले आप्पे हे पटकन होतात, त्यामुळे थोडे इकडचे तिकडे करायचे, म्हणजे व्यवस्थित असे सर्व आप्पे आपले एकसारखे भाजले जातील। ह्याच्यात बिलकुल कच्चेपणा राहणार नाही, त्यासाठी आप्पे इकडं तिकडं करून घ्यायचे। तर इथं बघू शकता छान असा आपला ह्या आप्प्यांना कलर आलेला आहे।
तर आप्पे आपले तयार झालेले आहेत. एका ताटात आपण इथं काढून घेतोय. इथं बघू शकता लाल भोपळ्याचे सुंदर असे आपले आप्पे हे तयार झाले. तर इथं बघू शकता तुम्ही सर्व आप्पे आपले तयार करून झालेले आहेत. मस्त असे वरून क्रिस्पी आणि आतून जाळीदार असे आपले आप्पे तयार झालेले आहेत. तर एका प्लेट मध्ये सर्वात आधी आपण इथं ठेवून घेऊया. तर इथं बघू शकता तुम्ही एका प्लेट मध्ये आपण हे ठेवून घेतोय. अगदी खायला खूप सुंदर लागतात. आपण नेहमी वडे करतो, तर वडे करण्यापेक्षा अशी झटपट असे हे आप्पे तुम्ही करू शकता. इथं बघू शकता तुम्ही, मी तोडून दाखवते तुम्हाला. बघा आतपर्यंत छान आपले हे आप्पे पूर्ण शिजलेले आहेत आणि वरून चांगले क्रिस्पी झालेले आहेत. चवीला अगदी भोपळ्याच्या वड्यासारखेच लागतात. तर अशा पद्धतीने झटपट असे आप्पे तुम्ही करून बघा. कारण की काय होतं की भोपळ्याचे वडे बनवण्यासाठी आपल्याला तेल तर लागतं, वेळ पण जास्त जातो. पण झटपट असे जर तुम्ही भोपळ्याचे आप्पे करून खाल्ले तर अगदी पटकन होणारी रेसिपी आहे. असे आप्पे तुम्ही नाश्त्याला डब्याला तुम्ही करू शकता. खूप सोपे आहेत. आणि जर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.